फोन आहे बघा. सगळ्यांना हॅलो गाईज, हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आफ्टर सच अ लॉंगेस्ट पिरियड, आय नो दॅट माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. इमोशनल पण मी इतके दिवस युट्यूबला व्हिडिओ न टाकण्याचं रिझन सुद्धा तसंच होतं. जी गोष्ट 2024 पासून मॅनिफेस्ट केली होती, ती गोष्ट आता मी फायनली सत्यात उतरवलेली आहे. म्हणजे आता मी त्याच्यावर सध्या ते काम करते, तर त्याच्यामुळे मला थोडे बाकीचे पण इश्यूज होते, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते. बट नाव मी त्या सगळ्या गोष्टी अपलोड करणार आहे. थँक्यू. हा एक लॉंग व्हिडिओ मला बनवायचा होता, कारण तुम्हाला सगळ्यांना समजायला हवं की काय आणि काय नाही. जी गोष्ट तू तू 2024 पासून असा विचार करते की काहीतरी करायचंय, पण ती गोष्ट नेमकी काय आहे हे तुम्हाला सुद्धा समजणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आणि काय होतं माहितीये ना, की एक 60 सेकंडच्या व्हिडिओमध्ये किती बोलणार? सगळ्यांना डिटेलमध्ये समजेल काय आहे, काय नाही. तर मला ही पूर्ण स्टोरी टाकायची होती. पुण्याच टाईम पासून एक्साइटेड होती, की मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेन. बट काय होत होतं ना, की लाँग व्हिडिओ बनवायला मला तसा वेळ भेटत नव्हता. मी जी गोष्ट 2024 पासून मॅनिफेस्ट केली होती, ऑनलाईन काहीतरी करायचं होतं आणि ऑफकोर्स मला मार्केटिंग अँड ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात. मी 9 to 5 ह्या जॉबच्या फील्डमध्ये नाही बसणारी आहे. ते कशी वेगवेगळी मतं असतात, की त्यांना ते काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी नाही आवडत. तसं मला ते नाही जमत. ते पण बिझनेसच करायचा. असं नाहीये, की मी आता जे चालू केलंय तेच फक्त करते. ऑफकोर्स नॉट. मी एक फ्रीलान्सर मेकअप आर्टिस्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझं आता एज्युकेशन सुद्धा कंप्लीट करते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला पॉसिबल होत होतं. खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मी अगदी ₹350 पासून हा बिझनेस चालू केलेला आहे. खूप लोकं बोलतात, की बिझनेसला खूप जास्त भांडवल लागतं, पैसा लागतो, लॉस, प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. असं असतं, तसं असतं. मार्केटिंगची भरपूर मोठी प्रोसिजर असते. बट असं खरंच नाहीये. मी अगदी वर्षभर सर्च केलं सगळ्या गोष्टी, की काय असतं, काय नाही. मी आधी सुरुवातीला विचार केला होता. ऑफकोर्स मी ह्या गोष्टी माझ्या पप्पांबरोबर सुद्धा डिस्कस केलेल्या आहेत. मला अजून सुद्धा तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी मी पप्पांना सांगितलं होतं, की मला असं-असं काहीतरी करायचंय. की ठीक आहे, तुला जर करायचंय तर तू कर. आणि ऑफकोर्स त्यांनी मला सपोर्ट केला. आणि आता सुद्धा ते माझ्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभे आहेत. त्यात काही वादच नाही. मी 2024 मध्ये असं ठरवलं होतं, की आपण काहीतरी स्क्रंचेसचं करूया. पण ज्या टायमिंगला मी जो बजेट काढला ना, तो अगदी माझ्या विचारांचा बाहेरचा होता, की मला नाहीच जमणार. मग मी असा विचार केला, की एक काम करूया, आपले जे थोडेफार पैसे असतात ते सेव्हिंग करूया आणि नंतर मग पुढे बघू. पण तसं काही झालेलं नाही. मी वर्षभर प्रयत्न तर केला, पण काय सेव्हिंग जमलेली नाही माझी तशी, की हां बाबा मी इतके-इतके पैसे लावेन आणि मग त्यानंतर मग बिझनेस उभा करेन. मी अगदी 350 पासून सुरुवात केलेली आहे आणि आता सुद्धा खूप छान-छान ऑर्डर्स आहेत सुवर्णिकाला. असा विचार केला, की ठीक आहे ना, बघू जरा सुरुवात तर करून बघू. तर मग मी अगदी ₹350 लावले आणि छोटे-छोटे प्रॉडक्ट घेऊन आली आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा मॅनेज केल्या. सो मी असा विचार केला, की आपण एकदा ट्राय करून बघूया, की WhatsAppला काय होतं. की कोण घेतंय, कोण नाही घेतंय म्हणजे एक अंदाज येईल ना आपल्याला. डायरेक्ट Instaवर पोस्ट करणं हे मला काही शक्य वाटत नव्हतं आणि मला ते असं वाटलं, की एक अंदाज घेणं पण गरजेचं आहे. परत मग तिथे जाऊन निराशा भेटणार आणि मग तिथं काय ऑर्डर्स वगैरे नाही आल्या तर मग ते आपल्याला निराशा भेटणार. तर पेशन्स पण तितके महत्त्वाचे असतात. ऑफ मी प्रॉडक्ट घेऊन आले आणि त्यानंतर एक लिस्ट बनवली, की काय करायचंय, कसं करायचंय. सो मग तिथे एक ब्रँड नेम आलं. त्याच्यानंतर कार्ड आला म्हणजे जे डिस्प्ले कार्ड असतात ब्रँडचे ते आले. आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे WhatsAppचं थोडंफार काम होतं. ते सुद्धा. आणि ह्या सगळ्यात अर्थातच माझ्या जवळच्या मैत्रिणीने म्हणजे दर्शनाने, जी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असते, तिने मला फार मदत केली आहे. खरंच. ती सोबत नसती तर मी इथपर्यंत खरंच करू शकले नसते. तिने मला खूप छान सपोर्ट केलाय. जसं माझ्या घरातल्यांनी मला सपोर्ट केला, तशाच पद्धतीने मला तिने सुद्धा सपोर्ट केला. आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत, खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. तिने मला खूप छान मदत केली आत्तापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहे, हे मला चांगलंच माहितीये. तेच आम्ही असं डिसाईड केलं, की मी तिला फक्त माझा प्लॅन सांगितला, की असं-असं आहे, तू मला हेल्प करशील का? तर ती मला बोलली, की "हां, ठीक आहे. तू जर करणार आहेस, तर मी तुझ्यासोबतच असेन, की तू जे करशील त्याच्यात मी तुला हेल्प करेन." तर मी म्हटलं, की "ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही." आणि मग त्यानंतर आम्ही WhatsAppचं थोडंफार काम होतं ते कंप्लीट केलं. माझे जे बनवले प्रॉडक्ट त्याचे शूट केला. तर मी माझ्या ब्रँडचं नेम मी ChatGPTला विचारलं आणि अगदी रात्रभर मी डिस्कशन केल्यानंतर मला एक नाव सजेस्ट केलं, की सुवर्णिका.
तर मी असं विचार केला की हा छान आहे, म्हणजे इंडियन पण टच आहे आणि थोडा वेस्टर्न पण टच केलं. ते इंडियन टच आणि वेस्टर्न टच हे मिक्स करूया. तर मग असं केलं की सुवर्णिका ज्वेलरी आर्ट. ठीक आहे. आणि बेस्ट डिसिजन होता माझा ते नाव सिलेक्ट करणं, कारण अगदी सुंदर वाटत होतं. त्याच्यानंतर मग डिस्प्ले कार्ड बनवले. डिस्प्ले कार्डसाठी मी Canva यूज केला. डिस्प्ले कार्ड सुद्धा प्रिंट करून आले आणि त्यानंतर मग मी WhatsAppला जेव्हा रिव्हील केलं हे, की असं-असं काहीतरी आहे. ग्रुप बनवला आधी आणि त्याच्यावर एक रिव्हील केलं, की असं-असं काहीतरी आहे. हेही येणार आहे आणि ऑफकोर्स याच्या आधी मी जवळपास मला असं वाटतंय अर्धा 1 महिना मी कमिंग सूनचा व्हिडिओ बनवला होता आणि मी कंटिन्यू तो व्हिडिओ टाकत होते. म्हणजे लोकांची क्युरिओसिटी वाढवत होती, की हां, असंच काहीतरी येणार आहे, असंच काहीतरी येणार आहे. त्यामुळे मला कंटिन्यू सगळ्यांचे मेसेज येत होते, की "काय करणार आहेस? काय करणार आहेस?" आणि तो व्हिडिओ बघून म्हणजे असं सगळ्यांना अशी क्युरिओसिटी लागली होती, की "काय करणार आहेस नक्की? नक्की काय चाललंय तुझं? कमिंग सून, कमिंग सून, कमिंग सून टाकते, फक्त कमिंग सून टाकते, येणार कधी आहे?" मी म्हटलं, "येईल, येईल, थोड्या दिवसांनी नक्कीच येईल." तर आधी तो व्हिडिओ अपलोड केला आणि लोकांची क्युरिओसिटी वाढवली अँड देन त्यानंतर मग एक ग्रुप बनवला आणि त्याच्यावर डायरेक्टली सगळ्या गोष्टी पोस्ट करत गेले 12 तारखेला. 12 जूनला मी मला वाटतं 7 जूनला मी 7 की 6 जूनला मी ग्रुप बनवला आणि त्यानंतर 12 जूनला मी त्याच्यात लोकांना ॲड केलं. त्याच दिवशी सगळ्यांना सांगून टाकलं, की असं-असं काहीतरी आहे आणि त्यानंतर मग असं झालं होतं, की ऑर्डर्स नाही, ऑर्डर्स नाही, ऑर्डर्स नाही. दिवसभर वाट बघितली, ऑर्डर्स नाही. कोणी इन्क्वायरी केली नाहीये. हा दिवस निराशेमध्ये घालवल्यानंतर मी असा विचार केला, की जाऊ दे, कोण बघत नाही, काय करायचं आता? जाऊ दे, सोडून देऊया. मग असं थोडंसं झालं होतं माझं. रात्री अगदी झोपायच्या वेळेस मला पूजाचा मेसेज आला. शी इज माय चाइल्डहूड फ्रेंड आणि तिने मला मेसेज केला, की "तू असं-असं काहीतरी करतेस का?" मी म्हटलं, "हां." तर मला म्हणते, की "मला घ्यायचं होतं गं." मी म्हटलं, "घे की मग." आणि मी तर तयारच होती, की हां, ठीक आहे, कोणतरी इन्क्वायरी करतंय तर देऊया. तर तिने मला विचारलं, की असं-असं आहे. तिने डिझाइन सिलेक्ट केली. तिने मला ते म्हणजे जे पेंडन आहे ना, त्याचं एक फोटो पाठवला. मला बोलली, की "मला हे आवडलंय गं." मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही." मला बोलली, की "कधी देशील?" मी म्हटलं, "मंडेपर्यंत मी तुला डिलिव्हरी करेन." तर माझ्याकडे बॉक्सेस आले नव्हते. मी ऑर्डर केले होते, पण ते आले नव्हते. सो माझ्याकडे पॅकेजिंग मटेरियलमध्ये सगळं ऑलमोस्ट होतं, फक्त बॉक्सेसच नव्हते. तर मग मी म्हटलं, की "तू सोमवारपर्यंत थांब, मी तुला देते." ती बोलली, की "ठीक आहे." त्यानंतर 2 ऑर्डर आल्या आणि अर्थातच ती माझ्यासाठी लकी ठरली. जी पहिली ऑर्डर माझ्यासाठी प्लेस केली ती ऑल्वेज सुवर्णिकासाठी माझ्यासाठी बेस्ट असेल आणि स्पेशल असेल. थँक पूजा त्याच्यासाठी तुला. आणि त्यानंतर मग सुवर्णिकाची अशी सुरुवात झाली आणि त्यानंतर आता तरी बऱ्याच ऑर्डर्स आहेत. आता न्यू कलेक्शन घेऊन आलेली आहे मी आणि अशा बऱ्याच नवीन-नवीन कलेक्शन मी घेऊन येत असते. आणि अशा रीतीने मला WhatsAppला खूप जणांनी सपोर्ट केला, खूप प्रेम दिलं. सुवर्णिकावर विश्वास ठेवला आणि अगदी त्याचप्रमाणे सुवर्णिका तुमच्या विश्वासाला खरी ठरलेली आहे असं मी बोलू शकते. एकट्यापासून सुरू केलेली गोष्ट 10-15 अशा लोकांमध्ये डिस्पॅच झाली ती आणि खूप छान सपोर्ट केला सगळ्यांनी ह्या जर्नीमध्ये. बऱ्याच गोष्टी शिकले, की मार्केटिंग काय असते आणि प्रॉफिट, लॉस या गोष्टी दोन्ही कशा हँडल करायच्या ह्या सुद्धा गोष्टी शिकले. तो इथून पुढे सुवर्णिकाचा ऑफिशियल Instagram अकाउंट असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा Instagramवर जाऊन सगळ्यांनी प्रेम द्या, भरभरून सपोर्ट करा आणि सुवर्णिकाला अजून टॉपच्या लेव्हलला नेऊन ठेवायला मदत करा. तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट फार महत्वाचा आहे सुवर्णिकासाठी आणि असाच सपोर्ट करत राहावा. सुवर्णिकाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सो या दॅट इज इट फॉर टुडे गाईज. बाय.